श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या 3 शब्दांमध्ये एक वेगळीच शक्ती आहे. प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात, संकटात जो आधार देतात ते शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला आधार वाटणारे शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांवर श्रद्धा असणारे करोडो भाविक आहेत. अक्कलकोटमध्ये प्रत्येक भाविक येऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होतो. या मंदिरामध्ये एक वेगळीच शक्ती आहे. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा भास आजही जाणवतो. तेथील प्रत्येक भिंतींमध्ये श्री स्वामी समर्थांचा सहवास जाणवतो. जो भाविक श्रद्धेने येथे येतो त्याला ती शक्ती जाणवते. जो भाविक येतो त्याला पूर्ण शक्तीने जाणवते. ते श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती मंदिरामध्ये पावलोपावली आपल्याला जाणवते. भक्ताची काही चुकीची गोष्ट असेल तर स्वामी समर्थ त्याला संकेतांमधून ते जाणून देतात. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दररोज स्वामींच्या दर्शनासाठी येथे येत असतात. मंदिरात येताना प्रत्येकाच्या मनात श्री स्वामी समर्थांविषयी श्रद्धा असते. प्रत्येक भाविक श्रद्धेने मंदिराच्या दर्शनासाठी, स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतो. मंदिरात आल्यावर भाविकांना वेगळीच शक्ती अनुभवायला मिळते. मंदिराच्या प्रत्येक क्षणाक्षणात श्री स्वामी समर्थांचा भास आपल्याला जाणवतो. स्वामी समर्थ आपल्याकडे लक्ष देत आहेत आणि ते आपल्या सोबत काही वाईट घडू देणार नाहीत असा विश्वास प्रत्येकाला जाणवतो. या वास्तूमध्ये एक वेगळीच जादू आहे जी प्रत्येकाला क्षणोक्षणी जाणवते. पौर्णिमेला अक्कलकोटात भाविकांची प्रचंड गर्दी असते. श्री स्वामी समर्थांची मूर्ती पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो. आणि जेव्हा स्वामी समर्थांचे दर्शन होते त्यावेळी ती मूर्ती आणि स्वामी समर्थांचा प्रसन्न असणारा चेहरा पाहून भाविकांचे मन भावनिक होऊन जाते. तो क्षण प्रत्येक भाविकासाठी खूप अमूल्य असतो. त्यावेळेच्या भावना, तो आनंद आणि तृप्त झालेला मन याला कोणीही शब्दात सांगू शकत नाही. अशी भावना कितीही पैसे खर्च केले तरीही आपल्याला मिळणार नाही. तो क्षणच सुवर्ण क्षण असतो. त्या वास्तूमध्ये असणारी ऊर्जा, सकारात्मकता आणि स्वामी समर्थांचा सहवास वर्णन करण्यापलीकडे आहे. अक्कलकोटमध्ये आलेला भक्त कधीही उपाशी राहत नाही. मंदिराच्या बाजूलाच खूप मोठे अन्नक्षत्रसेवा आहे उभारलेली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला जेवणरूपी प्रसाद तेथे भेटतो. कोणत्याही कामासाठी अक्कलकोटच्या आसपास गेलेला व्यक्तीसुद्धा हमखास स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये जातोच. स्वामी समर्थसुद्धा तुम्हाला निराश करत नाहीत. तुम्ही जर का पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थांवर भक्ती करत असाल तर स्वामी समर्थसुद्धा तुम्हाला कधीच काही कमी पडून देत नाहीत. तुम्हीसुद्धा कधी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला असाल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये तुमचा अनुभव मात्र नक्की सांगा. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.